हॅलो मित्र, आपणासमोर जे आता हे आपण दाखवत आहे सोयाबीन आणि त्यामध्ये आपल्याला तूर दिसत आहे. तर तुरीचे नियोजन आपण कोणत्या पद्धतीने केले पाहिजेत त्यासाठी हा व्हिडिओ विशेष करून आपण टाकत आहोत. तूर ही पीक आपल्याला एक जास्तीचं पीक उत्पादन असून ते आपल्याला घेण्यासाठी आपण हे 8 ते 9 महिन्याचं उत्पादन असल्यामुळे आपण हा सोयाबीनमध्ये या वाणात आपण नेहमी करता टाकत असतो. तर त्याचे नियोजन आपल्याकडे खत, औषधी तसेच खत, औषधी आणि पोटॅश याचा वापर करून आपल्याला त्याचे भरघोस उत्पादन घ्यायचे आहे. तरी समोर आपण त्याचे निरीक्षण करत आहोत. त्यासाठी आपण तुरीचे उत्पादन घेतले पाहिजे. तूर एक नैसर्गिकरित्या आणि जास्तीचे पीक म्हणून आपण शेतकरी नेहमी करता आपल्याला उपयोगात आणत असते. पण त्याचे भरघोस उत्पादन, याची क्वालिटी, याची वाढ कोणत्या प्रमाणात झालेली आहे ते पाहून घेऊ शकतो आपण. पूर्ण शेतामध्ये आपण हे तूर पिकाची निहाळणी करत आहोत. कॅमेरा दाखवल्याप्रमाणे हे तुरीचे उत्पादन आपल्याला आलेलं आहे. शेतकऱ्याचा तूर उत्पादनाकडे एक हा जास्तीत आलेलं ते उत्पादन असते. पण त्याचे आपण चांगल्या प्रकारे नियोजन केले तर आपल्याला त्यापासून भरपूर उत्पादन येण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्या शेतातील हे तुरीचे उत्पादन पाहू शकतो. एकदम भरगच्च अशी तूर आलेली आहे. सोयाबीन आहे, परत हळद आहे. या सर्व पिकाचे शेतकरी चांगल्या प्रकारे नियोजन आपलं उत्पादन घेत असतो. पण आपल्याला तूर या विषयावर